बडनेरा प्रभाग क्रमांक 22 शिवाजीनगर आणि रज्जानगर इथे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की नागरिकांच्या आरोग्याशी सरळ खेळ सुरू आहे। शिवाजीनगरमधील सार्वजनिक शौचालयाजवळ गेल्यावर दुर्गंधी इतकी असह्य होती की काही सेकंद उभं राहणंही कठीण। 2 महिन्यांपूर्वी मनपाने सेफ्टी टँक साफ करण्याकरिता झाकण फोडलं, परंतु टँक साफच केला नाही। परिणाम काय? उघडा टँक, घाण, दुर्गंधी, डास आणि माशांचं साम्राज्य। पावसाळ्यात हीच घाण अळ्यांच्या रुपयाने थेट घरात घुसते। लहान मुलं, वृद्ध सगळ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। नागरिकांनी तक्रारी केल्यात, परंतु प्रशासन फक्त आश्वासन देण्यात व्यस्त। आता संतप्त नागरिकांची मागणी काय? हे शौचालय पाडा आणि तिथे अंगणवाडी, अभ्यासिका किंवा समाजासाठी उपयोगी इमारत उभारा। मी शिवाजीनगर मध्ये सुनीता भोयर बोलतो। आम्हाला संडासापासून खूप त्रास आहे। इथे फोडफाड करून ठेवलं, कोणी दुरुस्ती नाही करून राहिलं। आमचं इथं राहणं आहे, बाहेर बसणं आहे, पण आम्हाला त्रास होऊन राहिला याच्यापासून। माझी हेच विनंती आहे की बा सर्वांना इथं प्रत्येकाच्या घरी तर टॉयलेट आहे, पण ज्यांच्या घरी नाही आहे 2-3 घरी त्यांना तुम्ही संडास देऊन द्या आणि हे बंद करू द्या। इथं काही पण बनवलं तरी चालेल आम्हाला। त्या संडासापासून आता एवढं काही म्हणजे गरज नाही आहे नसली तरी, कारण 5-6 घरी संडास नाही आहे फक्त, तर त्या घरी देऊन द्यावं। आणि म्हणजे त्या घरी शासनाने द्यावं अशी आपली मागणी आहे। तर ज्या घरी नाही आहे त्या घरी शासनाने त्यांच्या घरी देऊन द्या आणि हा तोडून टाका संडास, कारण इथं याच्यापासून बिमाऱ्या हे होणे आणि लहान लहान मुलं येतात, म्हणजे राहतात इथे एरियामध्ये, आणि एवढी काही गरज नाही, त्यामुळे काढून टाकला तरी चालते। आणि तिथून शासनाने काहीतरी लय त्रास आहे आम्हाला, संडास धुवायला येत नाही आणि पाणी तर केव्हाच बंद झालेलं आहे आणि त्याच्यानं आम्हाला कसा त्रासही होऊन गेला। बरसातीत तर लयच त्रास होते, पाणी नाही राहत, काही नाही राहत। 4-5 घरासाठी संडास आहे, ते संडास तोडून आम्हाला नवीन संडास दिला तर लय चांगलं होते। लोक केरही नाही घेत, हे म्युन्सिपाल्टी वाले ना धुवायला येत ना काही नाही, आणि बोललं तर म्हणते आम्ही नेहमीच येतो आणि येतही नाही। 8 दिवसाच्या नंतर बोलीनं असं येते ना येतही नाही। कोणतं काही कार्यक्रम होऊ शकतो, एखादा गरीबाचा लग्न बिग्न करायसाठी एखादा हॉल बनवू शकता तुम्ही, कोणाचा लहान गरीबाचा कार्यक्रम होते, मुलांसाठी खेळण्यासाठी पण काही थोडंसं करून द्यायला। आता वळूया रज्जानगरकडे। इथलं चित्र तर आणखी भीषणच। तुटलेले दरवाजे, उडालेलं टीन, फुटलेले सीट्स, पाणी नाही, वीज नाही, म्हणजे शौचालय नावालाच। परिणामी नागरिक उघड्यावर शौचास जाण्यास मजबूर। महिलांची अवस्था तर विचारायलाच नको, रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून बाहेर जावं लागतं। हा फक्त अस्वच्छतेचा प्रश्न नाही, हा आहे सुरक्षेचा, सन्मानाचा आणि आरोग्याचा प्रश्न। स्वच्छ भारत, हागणमुक्ती शहर हे फक्त बॅनरवरच का? जमिनीवर मात्र घाण आणि निष्काळजीपणा। नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे, तात्काळ उपाययोजना नाही केल्या तर मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभं राहील। बस मांग है हमारी कि बस जैसे पहले संडास थी वैसे संडास हमारे को बना दिया जाए। संडास सफा करे, रोज आना चाहिए सर, पानी उनको देना चाहिए हमें। और बस हमारी एक ही मांग है, बस संडास हमें होना चाहिए। हमारी लेडीज़ों को मैदान में जाने की परेशानी होती है, जो बुढ़े हैं, छोटे छोटे बच्चे हैं, सब। अमरावती महानगर पालिका के और हमारे 22 नंबर प्रभाग क्रमांक 4 के चारों ही नगर सेवक को इस सिटी न्यूज़ चैनल के माध्यम से मैं अपील करना चाहता हूँ और सभी को बताना चाहता हूँ कि हमारी जो बस्ती है, मदारी बस्ती, एक रजानगर में विमुक्ति भटकी जमाती के जो लोग रहते हैं, पहले जो कुलकर्णी साहब थे उनके नेतृत्व में ये संडास काफ़ी अच्छी रही थी। और आज ये संडास का आप हाल देखो कि जहाँ पर लेडीज़ भी नहीं जा सकती, आदमी भी नहीं जा सकते, बच्चे भी नहीं जा सकते। और जो जितनी हमारी जो मोहल्ले में लेडीज़ है, तो ये 1200 घर की 1200 कुटुंब यहाँ पर में छोटे बड़े लोग रहते हैं। हमारी ऐसी मांग है कि हमारे जो चारों नगर सेवक जो चुनकर आए, जिनको हमने चुनकर लाया, ये चारों नगर सेवक से हमारा निवेदन है कि ये संडास पिछली तरह की तरह सुधरना चाहिए। इसमें सभी लेडीज़ और सभी लोग संडास के लिए जाना चाहिए, टैंकर पानी का आना चाहिए। तो ये सब संडास जो बनी थी साहब, अब 10 साल हो गए समझो उसको बनी थी, पर उसमें पानी की व्यवस्था नहीं है। टैंकर से पानी लाके डालते थे बच्चे, उसको वो कचरा मट्टी होता वो पानी बहता नहीं, उसको सही सफाई नहीं। थोड़े दिन आए बेचारे, उन्होंने सही सफाई करे थोड़ी बहुत, फिर उन्होंने अभी पीछा छोड़ दिए। उसमें कोई लेट नहीं, नल नहीं, कोई हर गाँव में जाके देखो, खेड़े में जाके देखो तो नल में, ये संडास में नल है, लेट है, उजाला है। शान से इंसान है तो साहब हमारी ज़िंदगी ऐसा हम कब तक जाएंगे, ये मैदान में हम कब तक जाएंगे।